आज वेदा खूप खुश होती कारण ही तसंच होतं. आज होता मंगळवार, मग पप्पांना असती सुट्टी. म्हटलं चला फिरायला जाऊया. मग काय काढली गाडी आणि निघालो. जाताना आमचं कांगारू बघा कसं बसले आमच्या दोघाच्या मधी. ईद असल्यामुळे तयारी चालू होती. मग काय गल्ली बोळातनं वाट काढत काढत आम्ही पोचलो घाटावर. घाटावर गेलो, गर्दी कमीच होती दुपारी गेल्यामुळं. पण मॅडम आमच्या तिथे गेल्यावर झोपल्या. सगळा मूडच गेला. मग आता काय करायचं, पप्पा म्हणले आलोय तर थोड्या वेळ बसूया. मग समाधीचं दर्शन घेतलं. आता ही समाधी कोणाची, कोणाकोणाला माहिती असेल तर कमेंट्स करून सांगा. नंतर कृष्णेचं दर्शन घेतलं, थोड्या वेळ तिथं बसलो आणि निघालो घराकडे. आणि निघालो तसंच मॅडम आमच्या उठल्या. मग भाजी मंडईतनं गेलो, तिथं होतं सोमेश्वरचं मंदिर. मस्त असं दर्शन करून घेतलं आणि पहिल्यांदाच हे मंदिर बघितलं होतं मी आणि खूप सुंदर होतं ते मंदिर. नंदी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं आणि नंतर गेले राखी घ्यायला. राखी घेऊन निघालो आणि जातानाच आम्हाला बसवेश्वरांची पालखीसुद्धा दिसली. मग त्यांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि महाराजसुद्धा दिसलेत. लांबूनच त्यांना मुजरा केला आणि गेलो दत्त मंदिरात. मंदिरात गेलो, मस्त असं दर्शन करून घेतलं आणि तिथून गेलो साईबाबाच्या मंदिरात. आज म्हटलं श्रावण आहे तर सगळं देवदेव करूनच घ्यावं. आणि तिथं दिसला आम्हाला हाती आणि हाती आम्हाला प्रचंड आवडतो. वेदाला खूप हाती आवडतो. मग मॅडम तिथनं हलनच. नंतर लागली भूक. मग येता येता मी भेळ घेतली आणि मॅडम म्हटल्या मला. मग तिथं चुरमुरे घेऊन तिला खायला दिले आणि आलो घराकडे. येतानाच आम्ही भेळ, मोमोज आणि जिलेबीसुद्धा आणली होती. मस्त असं त्याच्यावर ताव मारला. आतासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.